नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सुमंतांच्या वाड्यात. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन भयानक कथानकांचा आनंद घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे दिनेश, विशाल आणि त्यांचे कुटुंब सहलीची आखणी करत होते. 2 दिवस कोकणात घालवण्याचा बेत पक्का करून त्यांची पूर्ण आखणी केली आणि शनिवारी सकाळी इनोवामधून सर्व म्हणजे दिनेश, त्याची बायको शलाका, त्यांची 2 मुलं अश्विन आणि विशाखा, विशाल, त्याची बायको विदिशा आणि त्याची मुलगी प्रिया निघाली. संपूर्ण ट्रिप खूपच आनंदात पार पडली आणि आता सगळे परतीच्या प्रवासाला लागले होते. रात्र झाली होती आणि सर्वजण सुस्तावले होते. घरी पोचायला जवळजवळ रात्रीचे 11 वाजले. घरासमोर गाडी उभी राहिली आणि विशालच्या तोंडून "अरे हे काय, हा काय प्रकार आहे" असे उद्गार बाहेर पडले. तो आ वाजून समोरच्या दृश्याकडे बघतच राहिला. त्याचा आवाज ऐकून आणि गाडी थांबवल्यामुळे सर्वच जागे झाले आणि ते पण आश्चर्याने घराकडे पाहत होते. संपूर्ण घरातले आणि अंगणातले सर्वच लाईट चालू होते. झगझगीत प्रकाश पडला होता. विदिशा, काल सर्वात शेवटी तूच आलीस ना घर बंद करून, मग दिवे बंद करायला विसरलीस कशी? विशालने त्याच्या बायकोला विदिशाला विचारलं. विशाल भाऊजी, आपण काल सकाळी 8 वाजता निघालो. दिवे लावण्याचा किंवा मालवण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि ती एकटीच नव्हती, मी पण तिच्या बरोबर होते. शलाकाने विदिशाची बाजू सांभाळून घेतली. किती झालं तरी विदिशा तिची धाकटी जाऊ होती. तुझं म्हणणं बरोबर आहे, मग एवढेच दिवे कसे चालू आहेत? चोर तर शिरला नसेल ना? विशाल असं म्हणाला आणि सर्व महिला मंडळ एकदम घाबरलं आणि गप्प बसलं. आता दिनेश समोर आला. म्हणाला, तुम्ही सर्व गाडीतच बसून राहा, बाहेर पडू नका. आम्ही जाऊन बघतो काय प्रकार आहे ते. यांच्या गाडीचा आवाज ऐकून शेजारच्या घरात पण जाग आली. केशवराव आणि त्यांचा मुलगा प्रदीप बाहेर आले. त्यांना पाहून नाही म्हटलं तरी निशांतला जरा हायसं वाटलं. केशवराव बाहेर आले आणि दिनेशला म्हणाले, काय दिनेश, दिवे घालवायला विसरले का तुम्ही? कालपासून जळत आहेत. नाही हो काका, काल सकाळी निघालो आम्ही. चोर असतील का? तुम्हाला काही संशयास्पद हालचाली जाणवली का? दिनेश, नाही, सगळं तर ठीक आहे, म्हणजे आमच्या नजरेस काही आलं नाही. तर पण तसं कशाला? आपण आतमध्ये जाऊनच बघू, जे काय असेल ते कळूनच येईल. केशवराव घर उघडून 4 जण अत्यंत सावधगिरी बाळगत घरात शिरले. कुठेही कसलीही उलथापालथ दिसली नाही. सर्व वस्तू जागच्या जागी होत्या. चोराचा कसलाही मागमूस नव्हता. पण दिनेशने सर्वांना गाडीतून बाहेर या असं सांगितलं. बराच वेळ घराचा कानाकोपरा सर्वांनी पुन्हा पुन्हा तपासला. मग सर्वांचं समाधान झाल्यावर शलाकाने सर्वांसाठी कॉफी केली. आता साथीला केशवरावांची आणि प्रदीपची बायको आल्या होत्या. बरंच चर्चित चरवण झाल्यावर अशा निष्कर्षाला सर्व पोचले की विदिशाने सकाळ असल्याने फारसं लक्ष दिलं नाही आणि लाईट चालूच राहिली. अर्थात हे शलाका आणि विदिशाला मान्य नव्हतं, पण दुसरं कुठलंही संयुक्तिक कारण न सापडल्याने त्यांनी हार मानली. दुसऱ्या दिवशी सोमवार होता आणि आठवड्याचं वेळापत्रक सुरू झालं. नंतरचा शनिवार पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वर्षाला जाग आली आणि तिने दिनेशला उठवलं. अहो, काहीतरी खुडबुड असा आवाज आला आणि माझी झोप उडाली. दिनेशने कानोसा घेतला, पण त्याला काही ऐकू आले नाही. तो म्हणाला, तुला भास झाला असेल, झोप, शनिवार आहे, सुट्टी आहे. आणि कूस बदलून तो झोपला सुद्धा. वर्षाला काही चैन पडेना, पण उठून बाहेर जाऊन बघण्याची हिंमत पण होत नव्हती. सकाळ होईपर्यंत काही तिला झोप लागली नाही. सकाळी 6 वाजता घंटी वाजली. बहुधा दूधवाला आला असेल म्हणून शलाका धीर करून उठली. दूधवाला होताच, पण त्याच्या बाजूला केशवराव पण होते. काका, एवढ्या सकाळी सकाळी काय विशेष? शलाका म्हणाली. अगं, विशेषच आहे. आज पुन्हा तुमच्या अंगणातले लाईट चालू आहेत. काय प्रकार आहे हा? केशवराव, वर्षाने बघितले, बाहेरचे सर्वच लाईट चालू होते. मी 4 वाजता नेहमीप्रमाणे उठलो तेव्हा सर्व काही आलबेल होतं,
पण नंतर थोड्याच वेळात बाहेरचे सर्व लाईट लागले. मला वाटलं की मागच्याप्रमाणे यावेळी सुद्धा तुमचा बाहेरगावी जाण्याचा विचार असेल म्हणून सगळे उठला असाल, म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा तुमच्याकडे काहीच हालचाल दिसेना तेव्हा आलो. केशवराव. वर्षाने दिनेश आणि विशालला आवाज दिला. दोघे बाहेर आले आणि त्यांना झालेला प्रकार समजला. तरी मी म्हणत होते की कसला तरी आवाज येतो आहे, पण तुम्ही लक्षच दिले नाही. तेव्हा 4च वाजले होते. शलाका आता चिडली होती. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? पहाटे 4 वाजता कोणीतरी आपल्या घरात घुसला आणि त्याने लाईट लावली आणि चुपचाप काही न चोरता निघून गेला. दिनेश आता चिडला होता. बाजू त्याच्यावर उलटली होती ना. अगं पण घरात कोणी शिरले असते तर त्याच्या किमान पाऊल कोणा तरी दिसल्या असत्या. तसं काहीच दिसत नाही. साहेब. इतका वेळ शांतपणे उभा असलेला दूधवाला बोलला. साहेब, मला तरी हा भानामतीचा प्रकार वाटतो. ए बाबा, तू तुझी अक्कल तुझ्याजवळच ठेव. असं काहीही नसतं. उगाच काहीतरी बडबडू नको. तू जा तुझ्या कामाला. दिनेश आता चवताळला होता. त्याने दूधवाल्याला जवळजवळ बाहेर हाकललं. केशवरावांनी चिघळणारी परिस्थिती बघून जवळजवळ काढता पाय घेतला. विशाल खांदे उडवून आपल्या आवरायला गेला. दिनेश पण गेला. शलाका आणि विदिशा दोघीही गोंधळल्या होत्या. ही भानामती काय भानगड आहे? विदिशाने वर्षाला विचारलं. तिच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा होती. काहीच कल्पना नाही, पण तो दूधवाला ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून काही ती बुद्धाखिताची भानगड असल्याचा संशय येतो आहे. शलाका म्हणाली. आता ती पण घाबरली होती. मग आता मला तर ही संकटाची चाहूल वाटते. विदिशा. पण आपल्याला वाईटावर कोण असेल? आपण कोणाचंच वाईट केलं नाही. देवा परमेश्वरा, तूच निभावून घे रे बाबा. शलाका. थोड्याच वेळात दिनेश आणि विशाल फ्रेश होऊन आले. चहा पिताना कोणीच बोलत नव्हतं. सर्व आपापल्या विचारात गडले होते. दूधवाला जे काही बोलला त्याचं नाही म्हटलं तरी परिणाम झालाच होता. शेवटी विशालने कोंडी फोडली. दिनेश, मला तो दूधवाला जे बोलला त्यात तथ्य आहे असे वाटतंय. पहा ना, बाहेरून कोणी आलं नाही, कुणाच्या आल्याच्या खुणा नाही आणि आपणही कोणीही बाहेर गेलो नाही, लाईट लावले नाही, तरी सुद्धा 8 दिवसापूर्वी आणि आज अचानक दिवे लागले. याचा काय अर्थ लावायचा? विशाल. अरे भानामती म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपल्याला घाबरवण्यात कोणाचा काय हेतू असणार आहे? आपण साधी माणसं आहोत. आपली कोणाची दुश्मनी नाहीये. मग दिनेश. मी विदिशाच्या बाबांना विचारू का? ते वकील आहेत, त्यांना बराच अनुभव आहे. विशाल. हो हो, आत्ताच विचार. लगेच फोन लाव. आज शनिवार आहे म्हणजे कोर्ट नाही. बाबा मोकळे असतील. विदिशा अधीर होऊन म्हणाली. विशाल. आपल्यालाच अजून नीट कळलेलं नसताना त्यांना सांगून त्यांच्या टेन्शनमध्ये वाढ का करून घेऊ? मला विदिशाच्या बाबांची चिंता नाहीये, पण आई, त्यांचं काय? नको, जरा थांब. आपण विचार करू. घाईघाईने काही कळवू नकोस, म्हणजे मला असं वाटते. दिनेश. विशाल. दिनेश जे बोलला त्यात मला तथ्य वाटते. आता इतक्यात नको त्यांना सांगायला. शलाका म्हणाली. विदिशाला पण ते पटलं. मग सगळे घराची तपासणी करायच्या मागे लागले. आधी कानाकोपरा इंचनी इंच डोळ्याखालून घातला, पण कुठे संशयास्पद काही आढळलं नाही. पुन्हा सगळे थकून भागून टेबलवर येऊन बसले. मुलांना काहीच कळत नव्हतं, पण त्यांना एवढंच कळलं की काहीतरी वेगळंच चाललं आहे. म्हणून तिघेही एका ठिकाणी चुपचाप बसून होते. मला असं वाटतं की मी आणि विशाल आजपासून हॉलमध्ये झोपायला सुरुवात करतो. शलाका, तू मुलांना घेऊन आपल्या बेडरूममध्ये झोप. विदिशा आणि प्रिया त्यांच्या रूममध्ये. विशाल. काय म्हणतोस? निशा. करेक्ट आहे. कळेल तरी कोणी घरात शिरतंय का ते, आणि जर कोणी आलंच तर बघून घेऊ. विशाल. नाही, तुम्ही तिकडे आणि आम्ही रूममध्ये असं नको. मला भीती वाटते. तुम्हाला काही झालं तर? विदिशा. शलाकाने सुद्धा मान डोलावली. अगं, आम्हाला काय होणार आहे? चांगले मजबूत आहोत आम्ही दोघं. आणि तुम्ही रूमची दारं उघडी ठेवा. दिनेश. नको, आपण सर्वच हॉलमध्ये झोपूया. चालेल आम्हाला. विदिशा. नाही तर असं करू, जुनं घर असल्याने आपल्या आपल्या खोल्या खूप मोठ्या आहेत. आपण मुलांचा पलंग आपल्या खोलीत शिफ्ट करू. विदिशा आणि विशाल यांच्या खोलीत. दारं उघडी, मग प्रश्नच मिटला. शलाका.
ही कल्पना सर्वांनाच मान्य झाली. मग निशांतने सुताराला बोलवून रूमच्या दारांना बाहेरून असलेल्या कड्या काढून टाकल्या, जेणेकरून बाहेरून दरवाजा बंद करता येणार नाही. एवढी जय्यत तयारी झाल्यानंतर सर्वांना जरा बरं वाटलं. हे रुटीन चालू असताना पुढचे 10-12 दिवस काहीच घडलं नाही. हळूहळू मागच्या घटना मनातून पुसल्या जात होत्या. पण नंतर एक दिवस तो प्रकार घडला आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली. त्या दिवशी सकाळी उठल्यावर वर्षाने पाहिलं, त्यामुळे तिच्या तोंडून एक किंचाळ निघाली. दिनेश आणि विशाल धडपडत उठले आणि त्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांचीच वाचाच बसली. किचनमध्ये जिकडे तिकडे वाळूच वाळू पसरलेली होती. जमिनीवर, ओट्यावर, कपाटांवर वाळू सांडली होती. दिनेश धावतच हॉलमध्ये आला. तिथेही तोच प्रकार. सोफा, खुर्च्या, जमिनी, जिकडे तिकडे वाळूचा पातळ कर, दारं, खिडक्या सर्व बंद. वाळू आली कुठून? चौघेही परस्परांकडे भकास नजरेने बघत होते. एक अनामिक भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. विशालने जाऊन समोरचं दार उघडलं. पायरीवर दुधाची पिशवी पडली होती आणि ती फोडून एक मांजर दूध पीत होतं. बहुधा दूधवाला बेल वाजवून सुद्धा दार न उघडल्यामुळे पायरीवरच दुधाची पिशवी ठेवून गेला होता. पण दाराबाहेर वाळूचा एकही कणही नव्हता. विशाल, मी बाबांना फोन लावते असं म्हणून विदिशा फोन आणायला धावली. अगं थांब थांब, इतकी घाई करू नको. विशाल तिच्या मागे धावला. पण तोपर्यंत विदिशाने फोन लावला होता. शलाका तिच्या बाजूला उभी होती. स्पीकरवर टाक, शलाका म्हणाली. विदिशा हो म्हणाली. आता दिनेश आणि विशालच्या हातात मूकदर्शक होण्यापलीकडे काहीच नव्हतं. हॅलो, काय म्हणतेस विदिशा? आता मी खूप घाईत आहे, संध्याकाळी बोललं तर चालेल ना? गोविंदराव हो हो बाबा, मॅटर महत्त्वाचं आहे पण अर्जंट नाहीये, मी संध्याकाळी कॉल करतो. विदिशा काही बोलण्याच्या आधीच विशाल बोलला आणि फोन ठेवून दिला. अरे हे काय, तू मध्येच का बोललास? मला बोलायचं होतं, मी आईशी बोलले असते ना. विदिशा तेच तर नकोय मला. अगं तुझी आई मनाने फार हळवी आहे. आपल्या मुलीवर संकट आलं त्या विचारानेच ते घाबरून जाईल. संध्याकाळी आपण निवांत बाबांशी बोलू, ते बरोबर समजावतील आईला. विशालने विदिशाची समजूत काढली. चला आता प्रथम साफसफाई करावी लागणार आहे, त्याच्याशिवाय चहा आणि मुलांचे डबे करता येणार नाही. चला विदिशाबाई कामाला लागा. शलाका पण तेवढ्यात इंदू म्हणजे त्यांची वरकाम करणारी मोलकरीण आली आणि शलाकाने सुटकेचा निश्वास सोडला. इंदूने आल्या आल्या सगळीकडे विस्पारले नजरेने पाहिलं आणि विचारलं, ताई हे काय झालं? मग शलाकाने सगळी कहाणी सांगितली. मग इंदू मुकाट्याने कामाला लागली. सर्व आवरून घ्यायला जवळजवळ तास गेला. मुलांच्या शाळा तर बुडाल्याच होत्या, पण दिनेश आणि विशाल ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. दिनेश, आज तुम्ही दोघांनी सुट्टी घेतली तर चालणार नाही का? शलाका आम्ही सुट्टी घेऊन काय साधणार आहे? त्याच गोष्टी फिरून फिरून बोलण्यात येणार, त्यापेक्षा ऑफिसला गेलो तर स्वस्तता लाभेल म्हणाला दिनेश. आणि आमचं काय, इथे आमचा जीव भीतीने अर्धमेला झालाय, त्याचं काय? तुम्ही दोघे घरी राहिला तर आम्हाला पण धीर येईल. विदिशा शेवटी दिनेश आणि विशालने सुट्टी घेतली. एवढं सगळं झाल्यावर साहजिकच सगळेच एकदम गंभीर झाले होते. विशाल बाबांशी बोलायलाच पाहिजे, तू त्यांना फोन कर ना. विदिशा मग पण त्यांनी मगाशीच सांगितलं ना की दिवसभर ते अत्यंत बिझी आहेत म्हणून. आपण संध्याकाळी बोलू, त्यावेळी जर निवांत असतील. विशाल पण आम्हाला खूप भीती वाटते आहे रे. कोण असेल आपल्या वाईटावर? आपण कुणाचे कधीही वाईट चिंतलं नाही, मग असं का आपल्या वाटेला येते? विदिशा दिवसभर वातावरणात भीतीची छाया दाटली होती. संध्याकाळी विशालने विदिशाच्या वडिलांना फोन करून सर्व परिस्थिती जाणीव करून दिली. ऐकून घेतल्यावर गोविंदराव म्हणाले, जरा गंभीरच दिसतंय सर्व प्रकरण, पण विशाल यात कोणीतरी मुद्दाम हा कारभार करतो आहे असा मला संशय येतो आहे. येतोय ना बाबा तुम्हाला पण संशय? दूधवाला म्हणतच होता कोणीतरी भानामतीचे प्रयोग करतो आहे म्हणून. विदिशा नाही गोविंदराव म्हणाले, भानामती वगैरे नाही, पण कोणीतरी हे करतंय असं मी म्हणालो. म्हणजे काय, कोण करणार? सगळे दरवाजे खिडक्या बंद, बाहेरचा माणूस आत येण्याचा काहीच चान्स नाहीये. घरातलं कोण कशाला करेल? येईन मी 4 लोक घरात आहेत. दिनेश हे बघा, भानामती वगैरे कहाणी इकडे विदर्भात असतात. तुमचा दूधवाला तिकडच्या भागातला असावा म्हणून त्याला भानामतीचा
संशय आला. तुमच्यापैकी कोणी हे काम नकळत करत आहे का याचा शोध घ्या. भानामती वगैरेचा विचार करू नका आणि मुळीच घाबरू नका गोविंदराव. काका, आम्ही जेमतेम 4 माणसं आणि आमच्यापैकी कोणीही हे काम केलेलं नाही याची खात्री आम्ही केली आहे. आम्हीच आम्हाला घाबरवण्याचा उद्योग कशाला करू. दिनेश, एक काम करा, एखाद्या काउन्सिलरशी बोला. तो तुमच्याशी बोलून बरोबर शोधून काढेल की कोणाच्या मनात सुप्त अवस्थेत हे काम करता येते. गोविंदराव, विशाल विदिशाच्या बाबांनी तर हे प्रकरण अजूनच अवघड करून ठेवलं आहे. त्यांचा तर आपल्यावरच संशय आहे. आता काय करायचं. दिनेश, साहेब मी बोलू का. इंदू, बोल. विशाल, साहेब तुमचा सुखाचा संसार आहे. ही गोंडस मुलं आहेत. तुम्ही सर्व गुण्या गोविंदाने एकत्र राहता. हे बाहेरच्या कोणाला तरी पाहवलं नाही. त्यांनी तुमच्यावर जादू केली असणार साहेब. ही बाहेरची बाधा आहे साहेब. तुम्ही कोणीतरी मांत्रिक शोधा. त्याशिवाय काही खरं नाही. काही जालिम उपाय केल्याशिवाय हा त्रास थांबणार नाही. इंदू असं म्हणाली आणि शलाका आणि विदिशाचे चेहरे अधिकच चिंताग्रस्त झाले. शेवटी बरीच भोवती होऊन एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचे ठरले. मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यावर त्याने सर्व ऐकून घेतलं आणि तो म्हणाला की कधी कधी आपल्यामध्ये दुहेरी व्यक्तिमत्व डोकं वर काढतं. मला प्रत्येकाबरोबर बोलावं लागेल, मगच मी काही सांगू शकेन. मग त्याचं प्रत्येकाबरोबर सेशन सुरू झालं. यात महिना गेला पण निष्पन्न काही नाही. त्याने सर्वांना क्लीन चिट दिली. प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. पुन्हा महिनाभर काही घडलं नाही. त्यामुळे सर्वांना वाटलं की सुटलो आपण. पण नंतर एक दिवस पुन्हा तो प्रकार घडला. यावेळी त्याची तीव्रता जरा जास्तच होती. त्या दिवशी पुन्हा सर्व गाढ झोपले होते आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. विदिशाला प्रथम जाग आली. भिंतीवरच्या घड्याळात 9 वाजलेले बघून तिच्या छातीत धस्स झालं. तिने विशालला उठवलं. काय ग, काय झालं. तू अशी घाबरलेली दिसते आहेस. विशाल घड्याळाकडे बघ. आज आपल्याला उठायला 9 वाजलेले आहेत. पुन्हा काही आकृत्य घडलं नसेल. विदिशा, हे ऐकून विशाल ताडकन उठला आणि त्याने हॉलमध्ये धाव घेतली. हॉलमधलं दृश्य पाहून त्याची वाचाच बसली. भीतीची एक शिरशिरी त्याच्या अंगावर उठली. त्याच्या मागोमाग विदिशा पण आली. तिची ती अवस्था वेगळी नव्हती. तिने भीतीने डोळे मिटून घेतले आणि विशालला घट्ट मिठी मारली. त्याच वेळी तिच्या तोंडातून एक किंचाळी ऐकू आली. तिच्या किंकाळीने दिनेश आणि शलाकाला जाग आली. दिनेश शलाकाकडे वळून म्हणाला, काय ग, तू ऐकलंस का. कोणीतरी किंचाळलं बहुधा. अहो विदिशाच ओरडली. हॉलमधून आवाज येतोय. शलाका म्हणाली आणि मी ती उठून हॉलकडे धावली. दिनेश तिच्या पाठोपाठ. हॉलमधलं दृश्य पाहून शलाका मटकन खालीच बसली. तिच्या तोंडून शब्दच निघेना. हॉलमध्ये पंख्याला एक काळी बाहुली लटकत होती. तिच्यावर कुंकू शिंपडलं होतं. हॉलच्या 4 कोपऱ्यात चिरा दिलेली आणि हळद कुंकू लावलेली लिंब ठेवली होती आणि लिंबांमध्ये सुया खोचलेल्या होत्या. हा सगळा प्रकार पाहून सगळेच भीतीने गारटले. काय करावं हे कोणालाच सुचेना. तेवढ्यात बेल वाजली. दिनेशने दार उघडलं. दारात इंदू उभी होती. पायरीवर दूध सांडलं होतं. बहुधा मांजर दूध पिऊन निघून गेली होती. इंदू घरात आल्यावर तिने सगळा प्रकार पाहिला. तिचाही चेहरा पांढरा फटक झाला होता. भानामती ताई, नक्कीच भानामती ताई, कोणीतरी तुमच्या कुटुंबावर वाईटावर आहे. मी सांगते ताई, लवकर कोणाला मांत्रिकाला बोलवा. कोणाच्या जीवावर बेतण्याआधी बोलवा. इंदू म्हणाली. तिच्या स्वरूपात खूप कळवळा होता आणि भीती पण होती. स्वयंपाकघर. शलाका म्हणाली. विदिशा, स्वयंपाकघर पण बघावं लागणार आहे. मी नाही येत, मला भीती वाटते. विदिशा म्हणाली. मग दिनेश आणि विशाल किचनमध्ये गेले. ओट्यावर कणकेचा डबा उघडा होता आणि त्यात चिरा दिलेला आणि कुंकू टाकलेलं लिंबू खोचून ठेवलं होतं. लिंबावर सुया टोचल्या होत्या. फ्रीज उघडलं तर तिथेही तोच प्रकार. यांच्या घरातला आरडाओरडा ऐकून शेजारचे केशवराव आणि प्रदीप धावत आली. काय झालं, केशवरावनी विचारलं. दिनेशने न बोलता बोटानेच त्यांना लिंब दाखवली. ते पाहून केशवराव 2 पावलं मागे सरकले. थोडा वेळ तसाच गेला. मग शलाका म्हणाली, इंदू, ती सगळी लिंब उचल आणि बाहेर फेकून दे. ताई, अहो काय सांगताय. त्याला हात लावला तर मीच मरून जाईल. नाही, मी नाही उचलणार. इंदू, आत्ता मोठा पेच प्रसंग उद्भवला होता. कुणाची हिंमत नव्हती ती लिंब उचलण्याची.
मी थोडं बोलू का केशवराव? माझा एक मित्र आहे रघुनाथ नावाचा. काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरात अशा विचित्र घटना घडत होत्या. त्याने कोणाला तरी बोलवलं होतं. मग नंतर सर्व थांबले. रघुनाथला विचारू का? केशवराव म्हणाले. हो काका विचारा. प्राप्त परिस्थितीत अजून दुसरा मार्ग दिसत नाहीये. विचारा त्यांना. दिनेश. केशवरावांनी त्याच्या मित्राला फोन लावला आणि त्यांच्याकडून राधा स्वामींचा नंबर घेतला. मग त्यांनी राधा स्वामींना फोन लावला. थोडं जुजबी बोलणी झाल्यावर त्यांनी दिनेशला फोन दिला. दिनेशने मग सगळा इतिहास आणि आज काय घडलं आहे ते सांगितलं. मी तासाभरात पोहोचतो तिथे. तोपर्यंत तुम्ही कशालाही हात लावू नका. स्वामी. तासाभरात स्वामी आले. तेवढ्यात त्या लोकांनी आपापलं आवरून घेतलं आणि केशवरावांच्या घरी जाऊन चहा आणि नाश्ता करून आले. नाही म्हटलं तरी स्वामी येत आहेत ऐकल्यावर सगळे थोडे रिलॅक्स झाले होते. स्वामींनी आल्या आल्या सर्व गोष्टींची नीट निरीक्षण केलं आणि म्हणाले, घाबरण्याचं कारण नाही. आता मी आलो आहे तेव्हा सगळं ठीक करेन. मग त्यांनी झोळीतून एक विभूती काढली आणि थोडा वेळ मंत्र म्हटले. मग ती मंत्रलेली विभूती सर्व लिंबांवर शिंपडली. मग त्यांच्याबरोबर आलेल्या मुलाने ती लिंबू उचलून झोळीत टाकली. मग हॉलमध्ये आसन मांडून बराच वेळ ते मंत्रोच्चार करत होते. त्यांच्या समोर वाटी होती आणि त्यात विभूती होती. त्यांचा पाठ संपल्यावर त्यांनी ती विभूती दिनेशला दिली आणि घरभर शिंपडायला सांगितली. एवढं सगळं झाल्यावर ते म्हणाले, मी आता तुमच्या घराचं बंधन केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याचं कारण नाहीये. माझं काम संपलं आहे. आता मी निघतो. स्वामीजी तुमची दक्षिणा. दिनेश. 5,000. स्वामीजी. दिनेशने त्यांना 5,000 रुपये दिले. मग स्वामी निघून गेले. आता सर्वांच्या डोक्यावरचं टेन्शन दूर झालं होतं. केशवराव पण सर्वांना धीर देऊन आपल्या घरी गेले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून सर्व केशवरावांच्या घरी जेवायला गेली. तिथे बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यामुळे सुमंत मंडळीवर आलेलं भीतीचं सावट निघून गेलं होतं. संध्याकाळी विशालने विदिशाच्या वडिलांना सर्व अपडेट दिलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी आली की अरे हे काय करता आहात तुम्ही? चांगले उच्च विद्या विभूषित लोक तुम्ही अशा लोकांच्या आहारी जाता? कमाल आहे. तो माणूस तुमच्याकडून थोडं थोडके नाही 5,000 रुपये उकळून गेला. काय म्हणायचं तुम्हा लोकांना? त्यांच्या या उत्तरावर दिनेशला राग आला पण तो काही बोलला नाही. शेवटी विशालचे सासरे पण आले. पण विशालच बोलला, बाबा तुम्हाला तिथे राहून कल्पना यायची नाही. इथे आम्ही इतके घाबरलो होतो की जो उपाय केशवरावांनी सांगितला तो केला. तुम्ही इथे असता तर तुम्ही पण तेच केलं असतं. या गोविंदरावांनी काही उत्तर दिले नाही. पण त्यांच्या पत्नीने म्हणजे विदिशाच्या आईने त्यांच्या मागे लकडा लावला की ताबडतोब विदिशाकडे जायचं म्हणून. ती माऊली फारच घाबरून गेली होती. तिला लेकीची खूपच काळजी वाटत होती. शेवटी गोविंदराव तयार झाले. 2 दिवसांनी जाऊ म्हणाले. पण त्यांच्या कोर्टाच्या इतक्या तारखा होत्या की त्यांना 2 दिवसांनी जाणं शक्य झालं नाही. हळूहळू 10-15 दिवस उलटून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. सर्वांना स्वामींचा विश्वास वाटू लागला. पुन्हा स्वामींनी 2दा फोन करून खुशाली विचारली होती. त्यामुळे त्यांच्या मनात स्वामींच्याबद्दल अधिकच आदर निर्माण झाला होता. महिना होऊन गेला. सर्व काही आलबेल. रुटीन पुन्हा सुरू झालं. तशातच एक दिवस रात्री धुराच्या वासाने विशालला जाग आली. त्याने उठून दिवा लावला. त्यामुळे विदिशा पण उठली. काय झालं विशाल? लाईट का लावला? आणि हा धुराचा वास कुठून येतो आहे? त्याचाच विचार करतो आहे असं म्हणून तो हॉलमध्ये जायला निघाला. विदिशा त्याच्या मागे मागे. हॉलला 3 मोठ्या खिडक्या होत्या आणि त्याच्यावरचे पडदे जळत होते. माय गॉड. विशालच्या तोंडून शब्द बाहेर आले आणि तो पाणी आणण्यासाठी किचनकडे धावला. तो आणि विदिशा आग विझत होते तेव्हा दिनेश पण आला. आग शांत झाल्यावर चौघेही किंकतव्य मूळ अवस्थेत सोफ्यावर बसले. सर्वच डोक्याला हात लावून बसले होते. कोणाला काहीच कळत नव्हतं. दिनेश, उद्याच्या उद्या हे घर सोडून जायचं. आता इथे एक क्षण सुद्धा थांबायची माझी तयारी नाहीये. शलाका. माझी पण. विदिशा, कुठेतरी उद्याच घर बघा. आपण लगेच शिफ्ट होऊ. दिनेश, या दोघींच्या बोलण्यात तथ्य आहे. आपल्या मुलांना जर उद्या काही झालं तर आपण आपल्याला क्षमा करू शकणार नाही. विशाल. दिनेश सुद्धा तोच विचार करत होता. येस, उद्याच घर शोधू. आपलं ठरलं. आता रिस्क घ्यायची नाही. सकाळपर्यंत चौघेही जागेच होते. कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही.
पण दुसऱ्या दिवशी काही वेगळंच होणार होतं. सकाळी सकाळी स्वामींचा दिनेशला फोन आला होता. दिनेश, काल रात्री मी फार अस्वस्थ होतो. धड झोप आली नाही. काही घडलंय का? मग दिनेशने काल रात्री घडलं ते सविस्तर सांगितलं आणि हेही सांगितलं की नवीन घर पाहतायत आणि लगेच शिफ्ट होण्याच्या विचारात आहेत म्हणून. ठीकच आहे, पण मी काय म्हणतो की आत्ता मी तिथे येतो आणि बघतो काय परिस्थिती आहे ते. मग तुम्ही तुमच्या योजनेप्रमाणे करा, कारण मी तुमच्या घराचं बंधन केलं होतं ते तोडून जर कोणी आत येत असेल तर याचा अर्थ मोठी शक्ती यात गुंतली आहे आणि मला ती बघावीच लागेल. ठीक आहे, या तुम्ही, पण लवकर या म्हणजे आम्हाला उशीर होणार नाही. दिनेश. आजच्या पुरतं एवढंच. पुढील कथा दुसऱ्या भागामध्ये.